हा सुंदर मोबाईल वापरायला खूप सोपे आहे। यामुळे मोबाईल सुरक्षित राहतो। हे शिकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर मोबाईल पर्स बनवायला शिकणार आहोत। हे बघा, सर्वांनाच आवडेल। तुम्ही कुठेही नेऊ शकता, वापरू शकता आणि याला छान खांद्याला अडकवायला बेल्ट पण आहे, त्यामुळे तुम्हाला हातात पकडायची गरज नाही। तुमचे हात फ्री राहील आणि तुम्ही हे मोबाईल सहजासहजी हँडल करू शकता। यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा। मी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने शिकवले आहे। तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून अशीच पर्स नक्की बनवता येईल। ही पर्स बनवायसाठी आपल्याला असे ग्रॅनी स्क्वेअर बनवायचे आहे। तुम्ही फुलासाठी वेगवेगळे कलर वापरू शकता। 3 ग्रॅनी स्क्वेअर आपल्याला एकाच आकाराचे बनवायचे आहे। पण नंतर आपल्याला हे जोडताना एक राऊंड पुन्हा वाढवायचा आहे। तो कसा वाढवायचा ते मी सांगणार आहे या व्हिडिओत, आणि जोडायचं कसं ते पण सांगणार आहे। त्यानंतर हे कव्हरसाठी आहे, तर त्यामुळे याचा पण एक राऊंड वेगळा आहे शेवटचा। तर हा पण पार्ट ग्रॅनी स्क्वेअर सेमच राहील, पण हे लास्टवाला राऊंड कसा करायचा ते मी सांगेल। त्यानंतर आपल्याला पर्सच्या मागच्या भागासाठी असा प्लेन एक पार्ट बनवून घ्यायचा आहे। सिंपल डबल क्रोशिया करून केला आहे, तो पण मी सांगते तुम्हाला। त्यानंतर एक बेल्ट बनवायचा आहे, तर हा पण कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। तसे हे सगळे पार्ट झाल्यानंतर हे सगळे जोडून घ्यायचे आणि आपली पर्स तयार होईल। त्यामुळे आधी आपण हे सगळे पार्ट एक एक करून शिकू, त्यानंतर हे सगळे जोडून घ्यायला शिकू आणि ही पर्स तयार होईल खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि एक मॅजिक रिंग म्हणजेच मॅजिक सर्कल करून घ्यायचा आहे। त्या सर्कलमध्ये चेन्स करायचे आहे। 1 2 3 4 5। त्यानंतर याच सर्कलमध्ये म्हणजेच रिंगमध्ये एक स्लिप स्टिच करायची आहे। पुन्हा अशाच 5 चेन्स करायचे आहे। 1 2 3 4 5 आणि त्याच रिंगमध्ये एक स्लिप स्टिचने जोडायचं। पुन्हा 5 चेन करायचे आहे आणि त्याच रिंगमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे। तर आपल्याला असे वेढे मिळतील, म्हणजे लूप्स तयार होत आहे। आणि हा एक फुलाचा मधातला भाग असतो तो बनत आहे। असेच आपल्याला 5-5 चेन करून या सर्कलमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि असे एकूण आपल्याला 8 वेळा करायचं आहे, म्हणजे 8 पाकळ्या किंवा हे असे वेढे लूप्स तयार होतील। हे बघा, 8 करून झाले आहे। त्यानंतर हा धागा ओढून हा रिंग क्लोज करून घ्यायचा आणि इथे एक स्लिप स्टिच करून धागा कापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जांभळ्या रंगाचा धागा वापरायचा आहे। एक स्लिप नॉट करून घ्यायची सुरुवातीला आणि ह्याच्या छोट्या पाकळ्या तयार झाल्या आहे 5 चेनच्या। त्यापैकी कोणत्याही एका पाकळीमध्ये जोडून घ्यायचे आहे त्या लूपमध्ये सिंगल क्रोशियाने। त्यानंतर चेन करायचे आहे 1 2 3। त्याच ठिकाणी ट्रिपल क्रोशिया करायचा आहे। 1 2 वेढे घेऊन हुकवर
ट्रिपल क्रोशा करत असतो आपण. तुम्हाला जर बेसिक माहीत नसेल तर आणि शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मी तसे पण व्हिडिओ बनवेल. असा अजून एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे सेम गॅपमध्ये. 2 ट्रिपल क्रोशे झाले, परत एक ट्रिपल क्रोशे करून घेऊ आणि पुन्हा आता 3 चेन करायचे आहे. 1 2 3 आणि त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये म्हणजे नेक्स्ट लूपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि तिथे 3 चेन करायच्या. 1 2 3 ट्रिपल क्रोशा करायचा त्याच लूपमध्ये 2 वेढे घेऊन आणि 3 वेळा हुक बाहेर काढ. पुन्हा एक ट्रिपल क्रोशा. असे टोटल 3 ट्रिपल क्रोशे करून घेत आहोत सेम लूपमध्ये, सेम गॅपमध्ये. 3 ट्रिपल क्रोशे झाले आहेत हे. त्यानंतर 3 चेन करायचे आहे. 1 2 3 त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. सुंदर दिसत आहे. तसेच आता पुढच्या गॅपमध्ये आपण अशा पाकळ्या बनवून घेऊ आणि ह्या एकूण 8 पाकळ्या होतील. पहिले स्लिप स्टिच करायची, मग 3 चेन, मग 3 ट्रिपल क्रोशे आणि पुन्हा 3 चेन स्लिप स्टिचने जोडायचं. तर हा पाकळीचा हा पॅटर्न आहे. हाच रिपीट करत जायचा आहे आणि पूर्ण फूल आपले कंप्लीट होईल. तुम्हाला बेसिक शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तसेही व्हिडिओ बनवून शिकवेल. तुमच्याही पाकळी बनवायची लक्षात आली असेल तर आपण ह्या सगळ्या पाकळ्या बनवून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे 8 पाकळ्या बनवून झाल्या आहे. त्यानंतर जिथून सुरुवात केली होती तिथेच स्लिप स्टिचने जोडत आहोत. एक चेन करून हा धागा कापून घेऊ. यानंतर हिरव्या रंगाचा धागा जोडायचा आहे, एक स्लिप नॉट करून घेऊ आणि बघा आता 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. त्यानंतर 2 3 4 चेन्स करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं. पाकळी वर काढायची आहे आणि 5 चेन्स मागे टाकायचे. अशाच पुन्हा 5 चेन करून घेऊ. 1 2 3 4 चेन्स करायचे आहे आणि पुढच्या याच्यात सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. मी चुकून 5 बोलली, पण आपल्याला प्रत्येकच याच्यात 4 चेन्सचा लूप करायचा आहे. 1 2 3 4 पुढच्या 2 पाकळ्यांच्या मधातल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचे. असे आपले 8 लूप्स तयार होईल. म्हणजे प्रत्येक पाकळीच्या मागे राहील हा लूप आणि पाकळी वर राहील. 3 4 चेन्स झाल्या. पुढच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जोडून घेऊ सिंगल क्रोशाने. असंच आपल्याला रिपीट करायचं आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत. 4 चेन्स, पुढच्या 2 गॅप पेटल्सच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. पुन्हा असंच आपल्याला करायचं आहे. टोटल आपल्या 8 पाकळ्या आहेत तर 8 वेळा करायचं आहे. पाकळी वरती राहील आणि हा लूप मागे राहील. जर विणताना समोर लूप आला असेल तर त्याला मागे करायचं आहे आणि पाकळी वर काढायची आहे. त्याच्यानेच पाकळी उठून दिसणार आहे आणि या ग्रानी स्क्वेअरला एक 3D लूक येणार आहे. म्हणजे जसे की आपण
फूल ठेवले आहे असे ते दिसणार आहे. तर हे बघा, आपण 8ही पाकळ्यांच्या मागे लूप्स करून घेतल्यात. यानंतर 4 चेन्स करायच्या आणि या लूपमध्ये नेक्स्ट राऊंड करायसाठी पहिले 3 किंवा 4 चेन्स करायचे. 1 2 3 आणि त्याच लूपमध्ये डबल क्रोशिया करायचा, एक पुन्हा एक डबल क्रोशिया, 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि आता हे 2 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चेन करायचे आहे आणि त्याच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे आहे. 3 इकडे, मधात 3 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3. असा आपला हा कॉर्नरचा लीफ म्हणजे पानांचा भाग तयार झाला आहे. फुलाच्या मागचा जो थोडेसे पानं असतात देठाजवळ, तो भाग आपण बनवत आहोत. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3च डबल क्रोशे करायचे आहे. हे मी चुकून सिमिलर झालंय माझ्याकडून, पण पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये मग पुन्हा 6 डबल क्रोशे करायचे. 3 डबल क्रोशे आणि मधात 3 चेनची गॅप सेम गॅपमध्ये करायचं आहे. असं म्हणजे जसं पहिल्यांदा केलं होतं तसं. 3 डबल क्रोशे, 3 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे, त्याच गॅपमध्ये असा 6 डबल क्रोशाचा हा एक स्लॉट बनला आहे आणि हा मधात 3 डबल क्रोशाचा, एक 6 डबल क्रोशाचा आणि एक 3 डबल क्रोशाचा, असा एक आड एक आपला स्लॉट बनणार आहे. आता 3 डबल क्रोशे झाले. आता पुढे 6 डबल क्रोशे. तर पहिले 3 डबल क्रोशे सेम लूपमध्ये, 1 2 3, त्यानंतर 3 चेन, 1 2 3, त्याच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतरच्या लूपमध्ये फक्त 3 डबल क्रोशे. बघा, या साईड सारखा तो साईड करत आहोत. अशा प्रकारे आपलं पूर्ण झालंय हा राऊंड. त्यानंतर 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन करून हा धागा कापून घेऊ. यानंतर आपल्याला पांढरा धागा जोडायचा आहे. जोडण्यासाठी सुरुवातीला एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि जिथे 3 चेनची गॅप आहे कॉर्नरला म्हणजे कोपऱ्यामध्ये, आता हा आपला स्क्वेअर असल्यामुळे याला 4 कोपरे तयार होत आहेत, तिथे याला जोडायचं आहे. 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. म्हणजे हे एकूण 3 डबल क्रोशिया झाले, कारण एक 3 चेनचा आणि आता हे 2. त्यानंतर 2 चेन करायचे आहे, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 आणि हा 3रा, म्हणजे हा सुद्धा एक आपला कोपऱ्यातला भाग आहे स्क्वेअरच्या. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशे करायचे आहेत फक्त, कारण कोपऱ्यामध्येच फक्त 6 डबल क्रोशे करायचे आणि बाजूचा जो भाग आहे तिथे 3 डबल क्रोशाचा स्लॉट राहील. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये असाच 3 डबल क्रोशाचा स्लॉट आहे करायचा आहे, कारण हा साईडचा भाग आहे स्क्वेअरच्या. तर साईडला 3 डबल क्रोशिया आणि आता कॉर्नरचा भाग आहे हा, तर तिथे 6 डबल क्रोशे करू.
कसे करायचे आहे तर 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर 2 चेन आणि मग त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे, 1 2 3. हा झाला कोपऱ्यातला भाग या ग्रॅनी स्क्वेअरचा. आता पुन्हा आपल्याला साईडचा भाग करायचा आहे, तर साईडच्या भागासाठी फक्त 3 डबल क्रोशे करायचे एका गॅपमध्ये. 3 डबल क्रोशेचा एक स्लॉट, असे 2 ग्रुप्स करायचे आहे. हा एक झाला. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पण असाच एक स्लॉट, असे करत ही एक बाजू तयार झाली. असे करत आपण 4ही बाजू पूर्ण केल्या आहे. त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि एक चेन करून हा धागा कापून घेऊ. इथे आपला हा ग्रॅनी स्क्वेअर पूर्ण झाला आहे. ग्रॅनी स्क्वेअर्स कसे बनवायचे हे शिकवताना मी वेगळे रंग घेतले होते, पण पर्ससाठी आपल्याला हे रंग घ्यायचे आहे, म्हणजे छान कॉम्बिनेशन दिसेल. एक ग्रॅनी स्क्वेअर डार्क गुलाबी रंगाने केला आहे आणि एक फिकट गुलाबी रंग आहे फुलाचा, आणि परत एक ग्रॅनी स्क्वेअरसाठी डार्क गुलाबी, म्हणजे हे 2 सारखे आहे आणि हा मधात ठेवणार आहे आपण, तर हा फेंट कलर घेतला. आणि जो बॅकग्राऊंडसाठी वापरत आहे बाकी पूर्ण पर्सला, तो मी असं ऑफ व्हाईट कलर म्हणजे क्रीम कलर घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळे कलर्स पण घेऊ शकता. आता हे 2 ग्रॅनी स्क्वेअर्स कसे जोडायचे ते सांगते. एक फिक्का आणि एक डार्क गुलाबी रंग, हे 2 घ्यायचे आहेत आणि जोडायसाठी मी असा ऑफ व्हाईटच कलर घेत आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि हे 2 स्क्वेअर्सला घेऊन पहिले एका ग्रॅनी स्क्वेअरमधच्या इथे जो 2 चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर हा दुसरा ग्रॅनी स्क्वेअर घ्यायचा, त्याला तिथे पण या कॉर्नरला 2 चेन आहे तिथे जोडायचं सिंगल क्रोशाने. त्यानंतर इथे पुन्हा ह्याच गॅपमधून एक स्लिप स्टिच करायचं, स्लिप स्टिच सारखं. हे बघा असं. माझा हात इकडे आला होता, परत दाखवते, सेमच आहे. आता इकडल्या ग्रॅनी स्क्वेअर्सच्या कॉर्नरमधून हुक टाकायची आणि हा धागा या लूपमधून बाहेर ओढायचा. पुन्हा नेक्स्ट स्टिचमधून हुक टाकायची आणि इथे एक स्लिप स्टिच करायचं. मग इकडच्या ग्रॅनी स्क्वेअरच्या स्टिचवर असाच स्लिप स्टिच करायचा. हुक टाकायची पहिल्या स्टिचवर आणि स्लिप स्टिच करायची. पुन्हा इकडच्या स्टिचवर हुक टाकायची, स्लिप स्टिच करायचं. मग ह्या ग्रॅनी स्क्वेअरच्या असं एक आड एक म्हणजे 1 बाय 1 प्रत्येक स्टिचवर एक स्लिप स्टिच करायची. पहिले इकडच्या नंतर इकडच्या, आणि हे अशा प्रकारे आपोआप जुळत जाते. आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे असं लक्षात ठेवायचं, म्हणजे कठीण नाही वाटत. तर असे आपण पूर्ण रो करून घेऊ. हे बघा किती छान विण येत आहे. तर तुम्ही हा पूर्ण रो कंप्लीट करून घ्या. अशा प्रकारे आपण हे पूर्ण जोडून घेतले आहे. इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. हे जोडल्यानंतर आपल्याला पुन्हा राऊंड करायचं आहे याच रंगाने. त्यासाठी ही जी बॉर्डर आहे ही साईड ही सोडायची आणि ह्या बाकीच्या 3 साईड आहे त्या 3ही साईडला आपण असेच 3 डबल क्रोशा करून घेऊ.
हे बघा इथे सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. कॉर्नरला 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. म्हणजे 3 चेनचा 1 डबल क्रोशा झाला आणि हे 2 डबल क्रोशे. त्यानंतर पुढच्या या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. पुढच्या गॅपमध्ये परत असेच 3 डबल क्रोशे. असे ही पूर्ण लाईन करून घ्यायची. 3 डबल क्रोशे करून त्यानंतर इथे जेव्हा कॉर्नरचा भाग येईल तेव्हा असंच करायचं आहे. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. हे बघा आपण याला केला आहे. हा राऊंड बघा, 3 डबल क्रोशे ह्याही गॅपमध्ये, या पण गॅपमध्ये आणि इथे कॉर्नरला आल्यावर 6 डबल क्रोशे आहे. 3 डबल क्रोशे, 2 चेन, सेम गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. असे हे आपण तीनही साईड केले आहे. या साईडला नाही करायचं आहे, इथे असंच राहू द्यायचं आहे. तर असा हा पार्ट करून घ्यायचा. इथे ज्या पद्धतीने आपण हे 3 साईड्सला केला आहे तसा पुन्हा एक राऊंड करायचा आहे. त्यासाठी इथे सिंगल क्रोशाने जोडायचं, 3 चेन करायच्या. याच ठिकाणी पुन्हा 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे हे 3 डबल क्रोशे झाले. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. असंच पुढे प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आणि हे 3 साईड्सला 3 राऊंड करून घ्यायचे. म्हणजे हा एकच राऊंड 3 साईडला जसा याच्या आधी केला आहे तसाच आहे सेम. कॉर्नरला 6 डबल क्रोशे राहील, मध्ये 2 चेनची गॅप राहील. तर पुन्हा हा एक राऊंड करून घेऊ. झाल्यानंतर दाखवते. हे बघा अशा प्रकारे आपण हा लास्ट राऊंड पूर्ण करून घेतला तीनही साईडला. हा धागा मग एक चेन करून कापून घ्यायचा. आता आपल्याला या पर्ससाठी बॅक साईडचा पार्ट बनवायचा आहे. हा झाला समोरचा भाग. तर मागचा अशा प्रकारे एक भाग बनवायचा आहे आणि अशी आपली ही पर्स राहील. तर हा भाग कसा बनवायचा ते बघूया. पुन्हा हाच कलर घेत आहे, क्रीम कलर. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि चेन्स करायच्या. आता या चेन्स किती करायच्या तर याची मी एक्झॅक्ट संख्या नाही सांगणार, कारण आपल्याला ना ह्या मोबाईल साईजचा बनवायचा आहे. त्यामुळे मी मोबाईलच्या साईजनुसार ह्या चेन्स ठरवेल. तर तुम्ही बघा ह्या चेन केवढ्या करायच्या आहे. तर मी ह्या बरोबर मोबाईलच्या साईजचा पार्ट बनवला. तुम्ही तुमचा मोबाईल ठेवून बघू शकता. आता आपल्याला इथपर्यंत करत जायचे आहेत चेन्स. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करा. किती मोठ्या साईजचा मोबाईल आहे किंवा तुम्हाला किती मोठी पर्स करायची आहे मोबाईलची. तुम्ही मोबाईलसाठीच नाही तर तुम्ही याला वॉलेट म्हणूनही वापरू शकता. त्यामुळे तुम्ही साईज डिसाईड करा, ठरवा. हे बघा इथपर्यंत ह्या झालं आहे. तर आपल्याला जितका साईज पाहिजे तेवढा झाल्यानंतर पुन्हा 3 चेन एक्स्ट्रा करायच्या. आता करून घेतलं आहे, परत एक चेन करते. त्यानंतर या 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. याच्यामध्ये हा गेल्यामुळे आपण एक्स्ट्रा 3 चेन केल्या आहेत. आणि मग आता उरलेल्या सगळ्या स्टिचेसवर एक डबल क्रोशे करून घ्यायचा. असं आपण प्रत्येक एका स्टिचवर एक डबल क्रोशे करून घेऊ. इथपर्यंत हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा सगळ्या स्टिचेसवर एक डबल क्रोशा करून झाला. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि हे पलटवायचं. असेच आता पुन्हा सगळ्या स्टिचेसवर एक डबल क्रोशा करायचा.
आणि ही रो कंप्लीट झाल्यावर पुन्हा 3 चेन करू अशाच आणि पुन्हा टर्न करून पुढची लाईन अशीच बनवायची. तसं हे वाढवत न्यायचं आणि हे अशी पूर्ण पट्टी बनवायची आहे. ह्याच्या पण किती लांबी पाहिजे हे पण तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साईजनुसार ठरवा. आणि आपल्याला हे 2 पार्ट्स सारखेच करायचे आहेत, त्यामुळे ह्या पार्टनुसारही ते बघावं लागेल की दोन्ही साईड सारख्याच लांबीच्या झाल्या पाहिजे. तुम्हाला कुठेही दोन याच्यामध्ये हे वाटत असेल तर तुम्ही ते वर खाली करू शकता. मी इथे हा थोडा छोटा बनवला आहे, कारण असं काही हे नाही आहे एक्झॅक्ट सारखंही बनवा किंवा छोटा, कारण इथे आता आपल्याला कव्हर बनवायचं आहे. कव्हर म्हणजे झाकायसाठी. हे बघा असं मधातून तर हे बनवायला मी काय केलं आहे, हा ग्रॅनी स्क्वेअर एवढा बनवल्यावर या साईडनी 3 डबल क्रोशे घेतल्या प्रत्येक गॅपमध्ये आणि या साईडनी या 2 साईड मोकळ्या सोडल्या, कारण याची ही लांबी याच्या एवढी व्हायला पाहिजे म्हणून. आपल्याला अजून एक राऊंड असाच करावा लागेल, सेम असाच पुन्हा एक राऊंड करायचा आणि इथून पण परत एक राऊंड. म्हणजे जसे आपण इथे 2 केले आहेत तसंच करत आहे इथे 3 डबल क्रोशाचे. अशा प्रकारे हा पण पार्ट तयार झाला आहे. आता हा पार्ट आपल्याला मागच्या भागाला जोडायचा आहे. मागचा जो पार्ट आहे मोबाईल पर्सचा त्याला जोडून घेऊ आपण. मागच्या दिशेने ठेवायचं आहे आणि म्हणजे 2 जोडून घ्यायचे. याच रंगाचा धागा घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करून घेऊ आणि इथे असं प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा. असे जे सगळे एक्स्ट्रा धागे आहेत ते नंतर आपल्याला हाईड करायचे आहेत. ते कसे करायचे ते सांगेल मी. असे आपल्याला जोडायसाठी प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे आतल्या दिशेने पण करू शकता, पण हे बाहेरच्या दिशेने केलं तर चांगलं राहील. म्हणजे हे आपल्याला टर्न करायला इझी होईल, पलटवायला. आतल्या दिशेने केलं तर काही हरकत नाही, फक्त ते असं कडक नाही राहणार. बाहेरूनच करूया. सोपंच आहे. प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा करत आहोत. तर हे आता पूर्ण आपण करून घेऊ. यावेळी इथे आता स्टिच नाही आहे, तर इथेच एकाच याच्यामध्ये 3 वेळा सिंगल स्टिचेस करायच्या. म्हणजे मागच्या पार्टचा वेगळा स्टिच आहे, पण इथे मात्र हा गॅप एकच आहे. हे बघा असं, कारण हा डबल क्रोशे आहे तर याची लांबी जास्त आहे आणि मागचा सिंगल क्रोशाचा पार्ट आहे. सिंगल म्हणजे उभे घेतले आणि हे आडवा होता, त्यामुळे तर हे थोडंफार असं ॲडजस्ट करायचं आणि हे जोडून घ्यायचं. जोडून झाल्यावर दाखवते. हे बघा पूर्ण जोडून झालं आहे. त्यानंतर आपण एक चेन करून हा धागा कापून घेऊ. आता बाकीच्या साईडसुद्धा आपल्याला अशाच जोडून घ्यायच्या आहे. पहिला भाग आणि मागचा भाग ठेवून. हे बघा
फेंट कलरचा वर ठेवायचा. या सगळ्या बाजू जोडून घ्यायच्या चारही. सारखंच आहे, जसं आपण हे 2 भाग जोडले आहेत तसंच इथे प्रत्येक स्टिचवर सिंगल क्रोशे करायचे, दोन्ही भाग घेऊन बाहेरच्या दिशेने. अशा प्रकारे आपण याला ह्या तीनही बाजूंनी जोडून घेतला आहे. आता आपल्याला या पर्ससाठी बेल्ट बनवायचा आहे. तो कसा बनवायचा ते बघूया. बेल्ट बनवायसाठी पण मी हाच धागा घेत आहे, क्रीम कलरचा. खूप सोपा आहे. साध्या चेन्स करायच्या, जेवढा लांब बेल्ट पाहिजे तेवढ्या. तुम्ही तुमच्या हाईटनुसार घेऊ शकता. क्रॉस बॉडी बेल्ट बनवत आहे आपण, म्हणजे असं आपण खांद्यावर घेऊन पर्स अडकवू शकतो. तर साध्या चेन्स करायच्या आहे. समजा आता ह्या आपल्या झाल्या आहेत जेवढी लांबी पाहिजे तेवढ्या. त्यानंतर काय करायचं, सुरुवातीच्या 3 चेन सोडून बाकीच्या सर्व चेन्समध्ये म्हणजे स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे करायचा आहे. आणि अशी ही आपली पट्टी तयार होत आहे. तर मी याचा साधाच बेल्ट ठेवला आहे. साधाच नाजूक वाटतो, त्यामुळे मी याला जास्त क्रिएटिव्हिटी किंवा जास्त आणखी वाढवला नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल जाड करायचा तर त्याच्यावर अजून एक पट्टी घेऊ शकता डबल क्रोशियाची. पण तो मग इतका जाड होईल तर ते दिसायला थोडं चांगलं नाही वाटत, म्हणजे बेल्टच दिसून पडतो खूप. आणि असं वाटत असेल की हा खूप नाजूक होत आहे, पण असं नाही आहे. हे खूप स्ट्रॉंग असतो धागा, त्यामुळे कुठेही तुटत नाही हा. अशा प्रकारे सगळ्या स्टिचेसवर डबल क्रोशे करून झाल्यावर आपली अशी पट्टी तयार होईल. आता ही आपल्याला या पर्सला जोडायची आहे. तर याचा मागचा भाग आहे हा सरळ. तर मागचा भाग आतल्या दिशेने ठेवून इथे जोडायचा आहे. जोडायसाठी आपण धागा, हा लोकरीचा धागा सुईमध्ये ओवून घेऊ आणि साधं एक गाठ करून घ्यायची आणि साधी शिलाई मारतो तशी शिलाई मारायची. हे बघा, मी दाखवते कसं जोडायचं. तर याच्या असं काठावर ठेवायचं जिथे आपण जॉईन केलं आहे तिथे, आणि एकदा खालून एकदा वरून असं टाके मारून घ्यायचे. हे बघा, पर्सच्या समोरच्या भागाने तशी शिलाई मारायची आणि इकडल्या भागाने, ह्याच्या दोन्ही साईडला असं जोडून राहील. बघा, तुमच्या लक्षात येत असेल. आता मी खालून टाकत आहे मागून. वरती घेताना थोडासाच घ्यायचा, म्हणजे छान दिसेल. हे बघा, या बाजूने शिवून झालं. आता या बाजूने न्यायची सुई आणि इकडून एक स्टिच मारून घ्यायचं. तसंच एकदा खालून एकदा वरून. तर आपण या बाजूने जसं जोडत आहे तसंच हा बेल्टचा इकडचा भाग पण जोडून घ्यायचा सेम. तर हे दोन्ही भाग साईड्स आपण जोडून घेऊ. पट्टी बेल्ट इकडच्या साईडने जोडताना हे पट्टी बरोबर बघून घ्यायची आहे, सरळच आली पाहिजे, नाही तर मधात त्याला कुठेतरी असा हे पडून जातो आणि अशीच जोडल्या जाते. त्याला सरळ बरोबर असं बघून घ्यायचं. आणि मग इकडच्या पण भागाला आतल्या बाजूने उलट भाग, बाहेरच्या बाजूने सरळ भाग असं ठेवून शिवून घ्यायची. इथे जशी शिवली तशीच शिवून घेतली आहे. इथे गाठ करून धागा कापून घेतला आहे, साधी शिलाई मारतो तशी. तर हे पण शिवून घेऊ आणि मग दाखवते तुम्हाला. ह्या साईडचा बेल्ट आपण शिवून घेतला, नंतर इथे गाठ केली आणि थोड्या अंतराने ही सुई अशी आतमध्ये टाकायची आणि नंतर इथे हा धागा कापून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपली ही सुंदर मोबाईल पर्स
पूर्ण झाली. हे बघा, यात मोबाईल टाकून दाखवते आणि इथे असं. इथे तुम्ही एक बटन लावू शकता किंवा असंही लावू दिलं तर काही हरकत नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. मी अशाच विविध वेगवेगळ्या डिझाईन्सचे ट्युटोरियल अपलोड करत राहणार आहे, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल.